एक टायरसुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. सर या गाडीमध्ये 3 लोक जे होते ते कोण कुठे कुठे बसलेले होते, गाडी कोण पीस कशी, कारण त्याच्यावर त्या केसचं मतलब बरेचसे तथ्य अवलंबित आहेत. कोण कुठे बसलं होतं याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता. त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता. सर कुठून आले होते आणि कुठे जात होते? त्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण CCTV फुटेज हे करत होतो. ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला आहे. ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे. त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला आहे. याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघंजण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं. त्याच्या अनुषंगाने ते दोघांचे मेडिकलमध्ये डॉक्टरांनी हे मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेला. स्पीड 150ची होती अशी पण माहिती मिळाली. स्पीडबाबत आपण आता RTO आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियनना बोलवून त्याची आपण पडताळणी करून घेत आहोत. सर गाडीमध्ये संकेत होता, तर दोघांवर गुन्हे दाखल झाले. संकेतवर का गुन्हा दाखल झाला? याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे, ड्रायव्हरवरती. रोनितवर सुद्धा गुन्हा दाखल नाही आहे किंवा संकेतवरती नाही आहे. पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत, गाडी चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे. त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार हे दोघं जण होते. नंबर प्लेट नाही, नंबर प्लेट जाणीवपूर्वक गायब केल्या गेली अशी पण आरोप होते. नाही, नंबर प्लेटच्या अनुषंगाने तर आपल्याला नंबर प्लेट सहित गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे. सर याच्यामध्ये अपघाताने 2 वाहनांना 2 कार आणि 1 दुचाकीला धडक दिली होती का, हे फॅक्ट आहे का ते? आणि त्या कारमध्ये तेव्हा जे ज्यांना धडक देण्यात आली त्या कारमध्ये किती लोक बसले होते आणि नेमकी त्यांची आताची जखमीच्या अनुषंगाने काय स्थिती? त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे. कुठेही गंभीर जखम नाही आहे, किरकोळ जखमा आहेत. आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखीन कोण होते, 2 गाड्यांचं आतापर्यंत 3 गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे, 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलर. आपण मेयोमध्ये त्यांचं डिस्चार्ज आहे. त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाही आहे त्यांना. याच्यामध्ये संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय चाचणी केली आहे का, करण्याची पुढे काही तरतूद? नाही, त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं. आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जी रात्री आपल्याला जे 2 लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते. त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करावी. नाही, स्पॉटवरून नाही, त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे. कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणही केलेली होती. त्यावेळी संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती मिळते. संकेत या वाहनात होता ही माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपासात? नाही, आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली, त्यांच्या जबाबत आम्हाला हे निष्पन्न झालं. सर हे 3 लोक जे होते त्याच्यामधून 1 जण मद्यप्राशन करून, जो अर्जुन आहे तो मद्यप्राशन करून होता असं आपल्या तपासात आलं आहे. तर ह्या बाकी दोघांचं मद्यप्राशन केलं नव्हतं का, हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय की किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत पोहोचलं? त्याच्या अनुषंगाने आम्ही CCTV फुटेज चेक करून तपास करत आहोत. सर हिंदी में बताइए पूरा घटनाक्रम क्या है, कितने आरोपियों को अरेस्ट किया है और ये गाड़ी संकेत बावनकुळे के नाम पर है ऐसा कहा जा रहा है, क्या तथ्य? जो अपघात की घटना हुई है वो 9 तारीख को 12:30 बजे नाइट को हुई है, जहाँ सेंटर पॉइंट होटल है उस एरिया चौक में वो इंसिडेंस हुआ है. और उसमें जो गाड़ी वाइट कलर की ऑडी है और संकेत बावनकुळे के नाम के है, वो उनके मालिक है. और जो 3 लोग थे उसमें, एक अर्जुन, संकेत और रोनित, उसमें से हमने तीनों को इंक्वायरी के लिए पूछताछ की है और उसमें जो